तुळजाभवानीच्या दर्शनासाठी देशभरातून नागरिक येतात आणि तुळजाभवानीचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र या प्रसादाचा जो लाडू आहे त्याची किंमत जास्त असल्यामुळं या ठिकाणी प्रसाद घेण्यासाठी भाविक जे आहेत ते या ठिकाणी जास्त भाविकांचा ओढा जी आहे ती आपल्याला दिसत नाहीये। दररोज या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लाडूचा प्रसाद जी आहे ती मागवण्यात येतो। मात्र लाडूचा प्रसाद हा महाग असल्यामुळे प्रति लाडू 30 रुपये किंमत असल्यामुळे प्रसादाकडे भाविक जे आहेत ते पाठ फिरवताना आपल्याला पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी काही भाविक सुद्धा आहेत। कहाँ है? कर्नाटक से है सर। कर्नाटक से प्रसाद लिया क्या? हाँ प्रसाद लिया 30 रुपए में 1 लड्डू है सर। कितने को? 30 रुपए में 1 लड्डू दिया सर। 30 रुपए को? हाँ 30 रुपए में 1 दिया। तो महंगा है क्या सस्ता है? महंगा है ना 30 रुपए में 1 बोले तो 30 रुपए में 1 बोले तो महंगा ही हो जाएगा। सस्ता होना चाहिए। सस्ता होना चाहिए। 30 रुपए में 1 बोले तो बहुत लेने वाले इतना दूर दूर से लोग आते हैं। अच्छा हाँ गाड़ी के लिए आंध्रा से तेलंगाना से आते हैं। महंगा हो जाएगा लड्डू। हाँ कर्नाटक से होतो। कर्नाटक से गुलबर्गा। एकंदरीत आपण जर पाहिलं तर देशभरातून भाविक जे आहेत ते तुळजापूरमध्ये येतात आणि लाडूचा प्रसाद घेण्यासाठी या ठिकाणी येतात। मात्र लाडूचा भाव जर आपण पाहिला तर हा जास्त असल्यामुळं प्रसादाकडे देवीच्या भक्त पाठ फिरताना आपल्याला पाहायला मिळतं। महत्वाची दुसरी गोष्ट म्हणजे धाराशिव जिल्ह्यामध्ये खवा आणि पेढा उत्पादन मोठ्या प्रमाणात होतं आणि ती खवा आणि पेढ्याचा प्रसाद तुळजाभवानीच्या मंदिरात देण्यात यावा अशी मागणी सुद्धा धाराशिव जिल्ह्यातून आता करण्यात येते आहे। श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।